दत्तात्रय भरणे निष्क्रिय आमदार आहेत. भ्रष्टाचार प्रचंड त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे, त्यामुळे ते अपयशी ठरलेले आहे. जाणून बजून इतर कारखान्यापेक्षा 500-600 रुपये त्यांनी टनाला शेतकऱ्यांना कमी दिलेला आहे आणि तेच पैसे आता राजकारणात कार्यकर्त्यांनाच त्यांनी शिकवले की कशा पद्धतीने कमिशन खायचं. हे लग्नाला जातात, हे मैतीला जातात, हे वास्तुक शांतीला जातात, हे जागरणाला जातात. तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, पण शेतकऱ्यांची टाळूवरचं लोणी खाऊन तो पैसा त्या संस्थेमध्ये असताना, त्यांची स्वतःची जागा, ह्या सगळ्या गोष्टी असताना पण त्यांना त्या संस्थेतून बाहेर काढलेलं आहे. हे फार शोकांतिक आहे. एक प्रकारे तालुक्यामध्ये प्रचंड त्याविषयी नाराजी सुद्धा आहे की शहा परिवार हा प्रामाणिक परिवार आहे. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज तर तालुका त्यांना दोघांना मावस भाऊ म्हणून लोक अशी बोलतात की दोघं मावस भाऊ आणि मिळून खाऊ आले की लोकांना काय पाकिटं द्यायची, लोकांना जेवणावळ घालायच्या. चालू लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी कशा पद्धतीने 10 वर्षे काम केलेलं आहे ही पूर्ण तालुक्याला माहिती आहे. ते बांधकाम मंत्री असताना प्रचंड इंदापूर तालुक्यामध्ये निधी आणला, पण ती निधी आणत असताना प्रचंड त्या निधीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. नमस्कार, मी तानाजी करचे. गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत इंदापूर विधानसभेमध्ये आम आदमी पक्षाचं नेतृत्व करणारे अमोलजी देवकाते आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहे इंदापूर विधानसभेविषयी. सर, एकंदरीतच पहिल्यांदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर, एकंदरीतच पाहायला गेलं तर इंदापूरचं राजकीय वातावरण अत्यंत सेन्सिटिव्ह झालेलं दिसत आहे. एकंदरीत बघायला गेलं तर प्रत्येक माणूस आता फॉर्म भरण्याच्या तयारीमध्ये आहेत किंवा इलेक्शनच्या तयारीमध्ये. राजकीय वातावरण किंवा लोकांचा कौल कुणाकडे असं तुम्हाला वाटतं इंदापूरचा? आपण आजपर्यंत ऐकत आलोय की जनता जनार्दन आहे आणि जनता अजिबात कुठल्या भूलथापांना बळी पडणार नाही. जो प्रामाणिक काम करणारा चेहरा आहे त्याच्याबरोबर जनता राहील. पण एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्य भूमिकेमध्ये विधानसभेच्या एकंदरीत नावं चर्चेमध्ये जे आहेत ते आहेत हर्षवर्धन पाटील असेल, महायुती भाजप पक्षाकडे आहेत ते, परंतु ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा तालुक्यामध्ये आहे. दुसरीकडे दत्तात्रय भरणे आहेत जे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आहेत. आणि तिसरीकडे पाहायला गेलं तर प्रवीण भैया माने असतील किंवा आप्पासाहेब जगदाळे असतील, हे देखील विधानसभेच्या तयारीसाठी जोरदार तयारीला लागलेले आहेत. नक्की एकंदरीत इंदापूरच्या जनतेचा कौल यांच्यापैकी कोणाला आहे की आणखीन त्यांना वेगळा चेहरा हवा इंदापूरच्या जनतेला? लोकांमध्ये फार प्रचंड अस्वस्थ आहे, प्रचंड राग आहे. लोक जो माणूस चांगलं काम करणार आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतील हा मला विश्वास आहे. आज तुम्ही ह्या नेत्यांची नावं घेतली की चालू लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी कशा पद्धतीने 10 वर्षे काम केलेलं आहे ही पूर्ण तालुक्याला माहिती आहे. ते बांधकाम मंत्री असताना प्रचंड इंदापूर तालुक्यामध्ये निधी आणला, पण ती निधी आणत असताना प्रचंड त्या निधीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे त्यांना एक शिक्का लागलेला आहे की निष्क्रिय आमदार म्हणून. दत्तात्रय भरणे निष्क्रिय आमदार आहेत. भ्रष्टाचार प्रचंड त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे, त्यामुळे ते अपयशी ठरलेले आहेत. नक्की भ्रष्टाचार मी बऱ्याचशा जणांच्या इंदापूर तालुक्यामध्ये मुलाखती घेतल्या, पण प्रत्येक जण म्हणत आहे की दत्तात्रय भरणे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकाम खात्यामध्ये किंवा इतर ज्या रस्ते असतील काय असतील त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केले असे बऱ्याचशा लोकांच्या तोंडून येत आहे. नक्की हा भ्रष्टाचार कोणासाठी किंवा काय त्यांचं मलिदा गँग म्हणून पण मध्यंतरी एक वातावरण तयार झालेलं होतं. नक्की काय प्रकार आहे तो? नाही, हे कसं आहे, स्वतःचा प्रचंड मोठा परपंच करायचा, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही त्यांचं समीकरण झालेलं आहे. निवडणुका आल्या की लोकांना काय पाकिटं द्यायची, लोकांना जेवणावळ घालायच्या. आत्तापासूनच त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. मला असं सांगायचं आहे की ज्या लोकांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये काम केले तर त्यांना प्रचार करायची काय गरज आहे? त्यांनी ती गावोगावी का जातात हा सुद्धा मला प्रश्न पडलेला आहे. तुम्ही निष्क्रिय आमदार आहात, त्याच्यामुळे तुम्हाला जनतेसमोर सारखं दाखवावं लागतंय की मी कामं केली. बरोबर. सर, एकंदरीतच पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे आमने सामने येताना दिसत आहेत.
मला सांगा तुम्ही की इंदापूर तालुक्यामध्ये नक्की शरद पवारांना मानणारा वर्ग जास्त आहे की अजित पवारांना मानणारा वर्ग जास्त आहे? नाही, वर्ग मानणारा असं नाही म्हणता येणार. कसं आहे, शेवटी जनतेची जी लाट असते किंवा जनतेचा जो विचार असतो, तो नेहमी प्रामाणिक माणसासोबत असतो. त्यामुळं अशी लाट वगैरे काही नाही. शेवटी योगदान काय आहे ते पाहतंय माणूस. तुम्ही दत्तात्रय भरणे यांना सांगितलं की भ्रष्टाचार केलेला आहे कामांमधून, एकंदरीत पैसा स्वतःचा प्रपंच मोठा करण्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हर्षवर्धन पाटलांचं काय? हर्षवर्धन पाटील म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज तर तालुका त्यांना दोघांना मावस भाऊ म्हणून लोक अशी बोलतात की दोघं मावस भाऊ आणि मिळून खाऊ, अशी त्यांची एक चीड पडलेली आहे तालुक्यामध्ये. म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे दोघं मिळून खातात इंदापूर तालुक्याला? हा, 100% सरकारमध्ये दोघं एकत्रच काम करतात ना. विकासासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो. तर ती 1 वर्ष झाले दोघं जण एकत्र आलेत तालुक्यामध्ये. तर काय आहे, त्यांनी शाश्वत काय उभा केले की लोकांसाठी बाबा, युवकांसाठी काय उभा केलेला आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय उभा केलेला आहे, महिलांसाठी त्यांनी काय उभा केलेला आहे, सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी काय उभा केलेलं आहे असं. हर्षवर्धन पाटलांनी बघायला गेलं तर साखर कारखाने उभा केलेले आहेत, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या सुखसुविधांसाठी साखर कारखाने निर्माण केलेले आहेत. इथं शेतकऱ्यांना तालुक्यातल्या आसपास जवळच ऊस घालण्याची सुविधा निर्माण केली आहे. शाळा महाविद्यालय हर्षवर्धन पाटलांनी उभा केले आहेत. नक्की आता विकास म्हणजे विकास नक्की तुमच्या दृष्टिकोनातून कसा असला पाहिजे? तसं कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांनी कारखाना हा उभा केलेला आहे आणि त्याचे नेतृत्व पाटलांकडे गेलेलं आहे. पण नेतृत्व पाटलांकडे गेल्यानंतर ज्या पद्धतीने भाऊंनी शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर जो कारखाना चालवला आजपर्यंत, तसा त्यांना चालवता आला नाही. जाणून बजून इतर कारखान्यापेक्षा 500-600 रुपये त्यांनी टनाला शेतकऱ्यांना कमी दिलेले आहेत आणि तेच पैसे आता राजकारणात ते वापरणार, असं हे हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्व आहे. आणि शाळा महाविद्यालय पण त्यांनी निर्माण केले. त्याविषयी काय? इंदापूरला एवढं मोठं आय कॉलेज नावाचं एक कॉलेज निर्माण केलं. इथल्या विद्यार्थ्यांना एकंदरीत पाहायला गेलं तर तिथं सुख सुविधा निर्माण झाल्या. त्याविषयी तुमचं काय मत आहे नक्की? तसं पाहिलं तर नारायणदास रामदास शहा यांचं ते हायस्कूल आहे आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की त्यांचा प्रचंड त्याग त्या संस्थेमध्ये असताना, त्यांची स्वतःची जागा, ह्या सगळ्या गोष्टी असताना पण त्यांना त्या संस्थेतून बाहेर काढलेलं आहे. हे फार शोकांतिक आहे. एक प्रकारे तालुक्यामध्ये प्रचंड त्याविषयी नाराजीसुद्धा आहे की शहा परिवार हा प्रामाणिक परिवार आहे. पण शहा परिवार प्रामाणिक परिवार आहे, पण हर्षवर्धन पाटील यांनी काय दावा केलाय का त्या जागेवरती किंवा त्या शाळेवरती? नाही, तसं मला इतकं सखोल त्याची माहिती घ्यावं लागेल, काय आहे परिस्थिती काय नाही. पण आम्ही लहानपणापासून आता त्या हायस्कूलला जातो या, तर ती शेटजींची हायस्कूल आहे, कॉलेज आहे असं. दत्ताभाऊ भरणे यांच्या विषयी आता सांगितलं की रस्त्याच्या कामांमध्ये त्यांचा भ्रष्टाचार झालाय, परंतु गावोगावी लोकांना ये जा करण्यासाठी रस्तेच नव्हते. हे दत्ताभाऊंच्या एकंदरीत विकासामधून झालेलं आहे किंवा विकास कामांमधून हे रस्ते झालेले असं लोकांचं म्हणणं आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते बी अगदी खरं आहे की तालुक्यामध्ये रस्ते नव्हते. पण रस्ता हे आमचं असं म्हणणं आहे की दर्जेदार रस्ते झाले पाहिजे. ते एक पाऊस आला की त्या पावसाने वाहून जाणारे रस्ते नसावेत. दर्जा त्याला क्वालिटी असावं ना. तुम्ही बांधकाम मंत्री होता, मग त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे तालुक्याला. आजही काय काय ठिकाणी गणपतराव पाटलांनी व्यायामशाळा बांधलेल्या आहेत, काही समाज मंदिर आहेत आणि काही आहेत. शंकरराव पाटलांनी बांधलेले आहेत आणि काही आहे. असं नाही काय, पण योगदान तुम्ही ज्यावेळेस देत असता त्यावेळेस कुठंतरी प्रामाणिकता पाहिजे ना, त्या क्वालिटी पाहिजे. ओके सर, आता जर पाहायला गेलं आपण तर इंदापूर तालुक्यामध्ये आता राजकीय वातावरण फिरत असतानाच तुतारी गटाकडून म्हणजे शरद पवार गटांकडून 2 उमेदवारांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत. एक आहेत प्रवीण भैया माने, दुसरा आहे आप्पासाहेब जगदाळे. प्रवीण भैया माने हे नवीन चेहरा आहे इंदापूर तालुक्यासाठी, तसं पाहायला गेलं तर आमदारकीच्या दृष्टिकोनातून. एकंदरीतच प्रवीण भैया माने यांना लोकांनी, जनतेने संधी दिली पाहिजे का इंदापूरच्या? यावर तुमचं काय मत आहे? नाही, जनता ठरवल संधी कुणाला द्यायची. आता निवडणुका 1-1.5 महिना राहिलेल्या आहेत, त्यावेळेस समजेल. पण ज्यावेळेस कुठलं तरी तुम्ही म्हणताय की नेतृत्व येतंय किंवा त्यांना उमेदवारी मिळेल, हे असं काय होत नसतं. तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, पण शेतकऱ्यांची टाळूवरचं लोणी खाऊन तो पैसा तयार केलेला आहे. त्याच्यामुळं लोकांना माहिती आहे हा पैसा कुठला आहे किंवा काय आहे. सर्वसामान्यांचा माणूस काम येऊ शकत नाही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये.
सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा आवाज का होऊ शकत नाही? पैशावाल्यांचीच नावं का पुढे येते ती? याला बी कुठंतरी काहीतरी कारण आहे ना. त्याच्यामुळं लोक नाहीत स्वीकारणार. म्हणजे एकंदरीत तुम्ही जो आरोप लावलेला आहे प्रवीण भैया माने यांच्यावरती की शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन ते मोठे झालेले आहेत, परंतु त्यांनी तालुक्यामध्ये रोजगारी निर्मिती केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. यावरती तुमचं काय मत आहे? जरी शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन ते मोठे झाले असं तुमचं म्हणणं असेल तर याला आधार काय आहे? आधार काय म्हणजे लोक किती साधारणतः माझ्या माहितीने 5-5 वर्ष, 10-10 वर्ष एक तरुण दुग्ध व्यवसाय करत असेल, तर त्याला नफा का मिळू शकत नाही? फॅटमध्ये, SNF कमी करायचं, 2-2, 3-3 पॉईंट खायचं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी माझा तोट्यात येतोय. पशुखाद्याचे दर प्रचंड वाढलेले आहेत. त्याच्यामुळं दवाखाना आहे त्या गायींना, काही जनावरांना कुठले असेल ते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय परवडत नाही. शेतकऱ्यांच्या दुधाला ₹40 दर पाहिजे आणि 15 ते 16 किलो पशुखाद्य पाहिजे, तर शेतकऱ्यांना व्यवसाय परवडेल. सर, आता एकंदरीत पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे, शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे, पण त्याची काय अवस्था आहे नक्की इंदापूर तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची? यावर तुम्हाला काय वाटतं? आरोग्य विभागावर लोकप्रतिनिधीचं कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही. आरोग्य विभागामध्ये सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी इलाज करायला जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी अस्वच्छता प्रचंड आहे. कधी डॉक्टर असतात तर त्यावेळेस पेशंट नसतात, कधी पेशंट असतात तर डॉक्टर नसतात. अशी त्या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे लोकांना त्या आरोग्य विभागाचा कुठलाही फायदा तालुक्यामध्ये झाला नाही. लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी नियंत्रण नसल्यामुळं ह्या फार मोठ्या अडचणी आहेत. आम्ही पाठीमागं लोकांसोबत चर्चा केली हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सरकारी, तर तिथं डॉक्टर वेळेवरती उपस्थित नसतात. यावरती तुम्ही कधी आवाज उठवलेला आहे का काय? नाही, आम्ही वारंवार दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरांना बोलतो. डॉक्टरचं फोन कधी बिझी लागतात, कधी स्विच ऑफ असतात. त्यामुळं फार आम्हाला बी त्रास ह्या गोष्टीचा होतो. असं आहे. आता आप्पासाहेब जगदाळे जे त्यांचंही नाव चर्चेमध्ये आहे तालुक्यामध्ये, त्यांनाही शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते अशी अंदाज वर्तवला जात आहे. तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर काय आप्पासाहेब जगदाळे यांना जनता स्वीकारेल का? काय वाटतं तुम्हाला? आप्पासाहेब जगदाळे हा शब्दाला पक्के असणारे नेतृत्व आहे आणि त्यांनी जिल्हा बँकेचं संचालक त्यांचा कार्यकाळ त्यांनी प्रामाणिकपणाने केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मार्केट कमिटीसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवली आहे. भावानंतर कुणी मार्केट कमिटी चांगली चालवली असेल तर ते आप्पासाहेब जगदाळे यांनी चांगली चालवली आहे. एकंदरीतच पण इंदापूरची जनता त्यांना स्वीकारेल का असं मला म्हणायचं. नाही नाही, ते जनता ठरवल ना. आता मी सुद्धा इच्छुक आहे विधानसभेला, मी सुद्धा उभा राहणार आहे. आम आदमी पक्षाकडून की कसं काय? नाही, आता आपल्याला एक 8-10 दिवसात समजेल की कशावरच्या घडामोडी होत्या ते काय. त्या संदर्भात आम्ही निर्णय कळवू तुम्हाला. आता बघायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये समजा हर्षवर्धन पाटील अपक्ष उभा राहिले, इकडं प्रवीण भैया माने किंवा आप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट मिळालं, आणि इकडं जर पाहायला गेलं तर दत्तात्रय भरणे हे तर काय अजित पवार गटातून उभाच राहणार आहेत एनसीपी मधून. नक्की इंदापूरची जनता आहे ती अपक्ष हर्षवर्धन पाटील उभा राहिले किंवा दोन मराठे उभा राहिले, दोन मराठा समाजाची लोक उभा राहिली, तर जातीय समीकरण काय असतील नक्की इंदापूरच्या राजकारणाची? जातीय समीकरण 2024ला इंदापूर तालुक्यामध्ये होणार नाही. लोक ह्या नेत्यांना, जी तुम्ही ह्या नेत्यांची नावं घेतली, ह्या नेत्यांना प्रचंड कंटाळलेले आहेत. हे लग्नाला जातात, हे मैतीला जातात, हे वास्तुशांतीला जातात, हे जागरणाला जातात, हे दिखाव्याचं प्रचंड काम करतात. लोक ह्यांना 100% कंटाळलेले आहेत. शाश्वत काम ह्या तिघा चौघांकडून अजिबात झालेलं नाही. त्याच्यामुळं लोक मला प्रचंडपणे पवित्र मतदान करून आशीर्वाद देऊन मला विधानसभेत पाठवतील. आता आपण पाहायला गेलं तर गावोगावी अशी चर्चा आहे लोकांमध्ये की ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांच्या काळामध्ये त्यांचे पुढारी गावोगावच्या लोकांना त्रास देत होते, त्याच पद्धतीने आता दत्तात्रय भरणे यांचे पुढारीही गावोगावच्या लोकांना त्रास देत आहेत असं लोकांमध्ये चर्चा आहे. नक्की याच्यावरती काय आहे नक्की इंदापूर तालुक्यातलं वातावरण? नाही नाही, कार्यकर्त्यांनाच त्यांनी शिकवलंय की कशा पद्धतीने कमिशन खायचं, आणि जे कार्यकर्ते त्यांचं आहेत त्यांच्या अवतीभोवती ते सगळे कमिशन खाणारेच कार्यकर्ते.
त्याच्यामुळं कार्यकर्ता हा राहिलेला नाही. जो प्रामाणिकपणा शंकरराव बाजीराव पाटलांकडे होता, जो प्रामाणिकपणा गोकुळशेठ शहांकडे होता, जो प्रामाणिकपणा गणपतराव पाटील असतील, राजेंद्र कुमार तात्या घोलप असतील, नानासाहेब यहवारे असतील, रत्नाकर तात्या मकरे असतील, ही जी काय प्रामाणिकपणाची जी पोकळी आहे ती माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांचे संस्कार आहेत. त्याच्यामुळं मी मोटरसायकलीवर संपूर्ण इंदापूर तालुका सकाळी 8:30 वाजता घरातून बाहेर पडतोय, ते संध्याकाळी 8-9 वाजताच घरी पोहोचतोय. लोकांचा मला प्रचंड पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे. आणि ही जी नेते आहेत, ही नेते माझी टर उडवतात, माझी हेटाळणी करतात, माझी चेष्टा करतात, की राजकारण करण्यासाठी, आमदारकी लढवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो, जेवणावळी करावं लागती. तर मी जनतेला असं विचारल्यानंतर जनता म्हणते की नाही नाही, असं काही लागत नाही, तुमच्यासारखा आम्हाला प्रामाणिक माणूस पाहिजे. नाही, भरणे यांच्या गाव पुढाऱ्यांचं काय असं म्हणतोय मी, की चर्चा अशी आहे की तालुक्यामध्ये एकंदरीत की गावागावातील लोक जे आहेत, दत्तात्रय भरणे यांचे पुढारी आहेत, त्यांचा सामान्य लोकांना त्रास होतोय असं त्यांचं म्हणणं होतं. नाही नाही, कसं आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. ज्यावेळेस ही सत्तेमध्ये असतात, ह्या सत्तेचा अहंकार चाललेला असतो त्यांना, आणि त्यांना वाटतं की आमचं कोण वाकडं करू शकत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ह्यांचा अहंकार जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर आता अंथुरण्यामध्ये मध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं. लोकसभेला आपण पाहिलं की इंदापूर तालुक्यातले सर्व मोठे मोठे पुढारी एका बाजूला होते, परंतु जनता मात्र एका बाजूला होते आणि पुढारी एका बाजूला होते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अंथुरण्यामध्ये दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी तुतारी गटाचा प्रचार करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला, बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केल्याचा तो प्रकार होता. नक्की तो काय प्रकार होता आणि त्यावरती तालुक्यामध्ये काय त्याचे प्रतिसाद उमटले किंवा काय परिणाम झाला तालुक्यातील जनतेवरती? ती खऱ्या अर्थाने लाजिरवाणी बाब आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग ते मतदान करा ही विनंती करण्यासाठी ते पोलवर थांबले होते. आणि माझ्याच बाजूनी तुम्ही राहा किंवा त्यांना विरोध करत असतील, राजकीय विरोध, त्याच्यामुळं पण हे सगळं काय चुकीचं आहे. फार लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या गोष्ट न बोललेली बरी आपल्यासारखी. ओके, आता तुमचं काय विधानसभेचं काय नक्की पुढं? आम आदमी पक्षाकडून तुम्ही आता यांच्यावरती टीका करताय, व दत्तात्रय भरणे नको, हर्षवर्धन पाटील नको, कोणी नको, नक्की तुम्ही उभा राहणार आहात का? काय तुमची राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय भविष्य काय आहे तुमचं नक्की आता इथून पुढचं? विधानसभा निवडणूक मी 100%च लढवणार आहे. आज अशी परिस्थिती आपण बघतो की 30,000, 40,000, 50,000, लाख रुपये फी भरल्याशिवाय ॲडमिशन कोण देत नाहीत. आणि त्यावेळेस ही राजकीय नेते फोन उचलत नाहीत. आपल्याला ती लाख रुपयाची तडजोड करावं लागते आणि ती फी भरावं लागते विद्यार्थ्यांची. म्हणजे शिक्षण खरं तर मोफत पाहिजे, पण ह्यांनी अशी परिस्थिती ठेवलेली आहे की शेतकरी पिचला पाहिजे, सर्वसामान्य पिचला पाहिजे. त्याच्यामुळं आमचं एक व्हिजनच आहे, आमचं एक मिशनच आहे की इंदापूर तालुक्यामध्ये मोफत शिक्षण झालं पाहिजे, मोफत आरोग्य झालं पाहिजे, त्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. त्या पाणी, उन्हाळ्यामध्ये पाणी असतं तर लाईट नसती, लाईट असती तर पाणी नसतं, आणि त्यामध्ये फार शेतकरी त्रस्त होऊन जातो. त्याही गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि वीज 24 तास मोफत मिळाली पाहिजे, हे आमचं व्हिजन आहे. इष्टीचा प्रवास मुलांना आपण बघतोय, ज्यावेळेस शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना किती हाल सोसावं लागतं इष्टीमध्ये प्रवास करताना. इष्टीच्या सुविधा व्यवस्थित तालुक्यामध्ये नाहीत, चांगल्या नाहीत, यासुद्धा कुठंतरी आपण पाहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज अशी परिस्थिती की रासायनिक खत प्रचंड महागलेलं आहे, शेतकऱ्यांना परवडत नाही. औषधं प्रचंड महागल्या, ती शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव नाही. त्याच्यासाठी मी लढत राहणार आहे. तर एकंदरीतच तुम्हाला विधानसभेसाठी शुभेच्छा आमच्याकडूनही. आणि हे आपल्यासोबत होते अमोलजी देवकाते, यांच्यासोबत आपण इंदापूर विधानसभेविषयी गप्पा मारत होतो. एकंदरीतच इंदापूरचं वातावरण राजकीय काय आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे. कॅमेरामॅन कुमार शिंदेसह तानाजी करचे, ER न्यूज इंदापूर.